मला असं वाटतं की आज आपण सर्व कोळी बांधव असतील, आगरी बांधव असतील, शेतकरी असतील, भूमिपुत्र असतील, आज आपण इकडे दिल्लीला जंतर मंतरवरती जे जमलोय, एक आणि एकमेव कारण फक्त इतकंच आहे की आपले जे नेता दिवंगत दिनकर बाळू पाटील साहेब, म्हणजेच आपले लाडके दिबा पाटील साहेब, यांचं नाव विमानतळाला म्हणजेच नवी मुंबई विमानतळाला आपल्याला द्यायचंय. खूप वर्षाचा हा संघर्ष आहे आणि मला असं वाटतं की आज आपण इतक्या जमाने म्हणजे एक आव्हान केलं होतं, मी सुद्धा एक आव्हान केलं होतं, आमच्या नेत्यांनी आव्हान केलं होतं. माझ्यासारखा एक छोटा व्यक्तिमत्व असेल, कार्यकर्ता असेल, भूमिपुत्र असेल, त्याला आज दिल्लीला म्हणजे जंतर मंतरवरती उभा राहून बोलण्याची संधी मिळते. मला असं वाटतं माझ्यासारखं भाग्यवान कोण नसेल की एक डोंबिवलीत राहणारा मुलगा आज दिल्लीवरती जंतर मंतरच्या या स्टेजवरती उभा राहून बोलतोय, लोकांना आव्हान करतोय, लोकांशी बोलतोय. हे इतकंच माझं म्हणणं आहे की ज्या दिबा पाटलांनी अनेक वेळा आमदार राहिले, अनेक वेळा खासदार राहिले, विरोधी पक्ष नेता राहिले, त्यांनी आपल्या स्थानिक शेतकरी भूमिपुत्रांसाठी लढा दिला. त्यांच्या जमिनी ज्या प्रकल्पामध्ये बाधित झाल्या त्यांच्या हक्कासाठी ते लढले. मोबदला त्यांना मिळून दिला चांगल्या प्रकारचा. आणि अशा व्यक्तीचं आपली एक छोटीशी माग आहे की अशा व्यक्ती जे आपल्यासाठी लढले स्थानिक भूमिपुत्रासाठी, आपण काही दुसरा मागत नाही. फक्त आपली मागणी इतकंच छोटं आहे की साहेबांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला द्यायचंय. आणि मला असं वाटतं की इतकं काही कठीण असं मागणी आपली नाहीये की सरकार हे ऐकू शकत नाही. अनेक प्रस्ताव राज्य शासनाकडनं केंद्र सरकारकडे गेलेत, पण अजूनपर्यंत केंद्र शासनाने याच्यामध्ये दखल घेतली नाहीये. मला असं वाटतं की आमचे जे नेते ज्यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली म्हणजे आमचे बालामामा साहेब असतील, यांच्या पुढाकाराने आता विषय आपण सदनापर्यंत पोहोचवणार आहे. आणि मला इतकंच बोलायचंय की दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. तर आज आपण इकडे जे जमलोय एकजुटीने आपल्याला एकच बोलायचंय, दिबा पाटील साहेब अमर रहो, अमर रहो. दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला लागलंच पाहिजे. एक वाक्यात बोलतो, आज शांतीपूर्वक आंदोलन झालंय. पुढचं आंदोलन फक्त जेसीबी आणि पोकलन संघटनाचे, बाकी काही नाही. आज सगळ्यांना मान देऊन आपण शांतीपूर्वक आंदोलन करतोय. साहेब, भूमिपुत्रांचा लढा आहे, आम्ही जेसीबी आणि पोकलन आणि एवढंच आहे. आज बघतोय की बरेच पक्ष असतील, बरेच पक्षाचे प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी सेवक असतील. आज इकडे कुठलाच पक्ष नाहीये. आज मला एवढंच बोलायचं आहे, समाज पहिला, नंतर पक्ष आणि नंतर मी असेल, आपण सर्वजण असेल. तर आज जसं आपण एकत्र आलोय असंच आपल्याला एकत्र राहायचंय. मामा असतील किंवा आपले जे प्रतिनिधी आपल्या पुढाकारांनी जे साथ देत आहेत त्यांना त्यांच्या पाठीशी आपल्याला काम करायचंय. आणि एकमेव ध्येय मनात ठेवायचंय, दिबा पाटलांचंच नाव हा नवी मुंबई विमानतळ